शनिवारती टीका केली याकडे आपण कसं बघता? एक असं की मी उद्धवजी ठाकरे यांची भाषणं ऐकली. खुद्द त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे सहभागी झाले. शिवसेनेमध्ये जी काय मोठ्या प्रमाणावरती फूट पडली त्याचं ते कारण असं म्हटलं जातं, मला माहीत नाही. अशा वेळेला माझ्यावरती तशा वेळेचा आरोप करण्याचा कोणाला फार नैतिक अधिकार आहे असं मी त्या ठिकाणी अजिबात मानत नाही. गुणवत्तेवरती त्या ठिकाणी माझी दोन्ही मुलं राजकारणामध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहेत. आदितीची मागणीसुद्धा जिल्हा परिषदेसाठी भाईसाहेब पाशीलकर आणि मधुकर पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष माझे पक्षाचे अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी केली. त्याच्यातून ती राजकारणामध्ये आली. शिवराजांच्या जनतेने 40,000च्या मताधिक्याने निवडून दिलं. अनिकेत तर 170 मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधान परिषद होती, त्यांना 650 मतं त्या ठिकाणी मिळाली. त्याच्यामुळे अशा वेळच्या घराणेशाहीचा आरोप त्यांच्याकडनं उद्धवजींकडनं होणं हे फार हास्यास्पद आहे. एवढंच मला त्या ठिकाणी त्या निमित्ताने सांगायचं. शनिवारती टीका केली याकडे आपण कसं बघता? एक असं की मी उद्धवजी ठाकरे यांची भाषणं ऐकली. खुद्द त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे सहभागी झाले. शिवसेनेमध्ये जी काय मोठ्या प्रमाणावरती फूट पडली त्याचं ते कारण असं म्हटलं जातं, मला माहीत नाही. अशा वेळेला माझ्यावरती तशा वेळेचा आरोप करण्याचा कोणाला फार नैतिक अधिकार आहे असं मी त्या ठिकाणी अजिबात मानत नाही. गुणवत्तेवरती त्या ठिकाणी माझी दोन्ही मुलं राजकारणामध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित झालेली आहेत. आदितीची मागणीसुद्धा जिल्हा परिषदेसाठी भाईसाहेब पाशीलकर आणि मधुकर पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष माझे पक्षाचे अध्यक्ष यांनी त्या ठिकाणी केली. त्याच्यातून ती राजकारणामध्ये आली. शिवराजांच्या जनतेने 40,000च्या मताधिक्याने निवडून दिलं. अनिकेत तर 170 मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधान परिषद होती, त्यांना 650 मतं त्या ठिकाणी मिळाली. त्याच्यामुळे अशा वेळच्या घराणेशाहीचा आरोप त्यांच्याकडनं उद्धवजींकडनं होणं हे फार हास्यास्पद आहे. एवढंच मला त्या ठिकाणी त्या निमित्ताने सांगायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.